2023 मध्ये अनेक दर्जेदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. हे मालिकांचं वर्ष ठरलंय असं म्हणायला हरकत नाहीये. नवीन मालिकांमधून प्रेक्षकांचे लाडके जुने चेहरे सुद्धा पुन्हा झळकले आणि याही भूमिकांमधून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर केलं. यावर्षी कोणत्या कलाकारांनी कमबॅक केलंय त्यावर टाकूया एक नजर. होणार सून मी या घरची, अगबाई सासूबाई अशा मालिकांमधून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान. स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतून तिने मालिका विश्वात कमबॅक केला. या मालिकेत ती मुक्ता ही भूमिका साकारते आणि कमी वेळातच या मालिकेने आणि विशेषतः तिच्या भूमिकेने चाहत्यांना भुरळ घातली. तेजश्रीला पुन्हा एकदा मालिका विश्वात पाहून तिचे फॅन्स मात्र सुखावलेत. यावर्षी मालिका विश्वात कमबॅक करणाऱ्या कलाकारांमध्ये एक मोठं नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे. मराठी सिनेविश्वात त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडलीच आहे. शिवाय अजूनही चांदर आता आहे, प्रीतीपरी तुझवरी, तू जीवाला गुंतवावे यासारख्या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं होतं. 2015 साली प्रिया तू जीवाला गुंतवावे या मालिकेत झळकल्या. तर यावर्षी आपल्या भेटीला आलेल्या सिंधुताई माझी माई या मालिकेतून त्यांनी कमबॅक केलं. चिंतीच्या आजीच्या भूमिकेत त्या झळकतायत. येळकोट येळकोट जय मल्हार ही मालिका आणि त्यातले कलाकार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेतून बानुदेवीच्या भूमिकेतून ईशा केसकर घराघरात पोहोचली. त्यानंतर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनाया म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या भूमिकेनंतर ईशा मालिका विश्वात फारशी ऍक्टिव्ह दिसून आली नाही, पण तिने स्टार प्रवाहाच्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून धमाकेदार कमबॅक केलाय. तिची ही भूमिका सुद्धा चाहत्यांना खूप आवडते. मालिका म्हटलं की आपल्याला आवर्जून आठवते ती मालिका म्हणजे 4 दिवस सासूचे. या मालिकेने 12 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यात सोज्वळ सुनेच्या भूमिकेत अभिनेत्री कविता लाड झळकल्या होत्या, तर त्यांच्या सासूची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी साकारली होती. कविता लाड यांनी मालिकाच नाही तर रंगभूमी सुद्धा गाजवलीय. राधा ही बावरी या मालिकेनंतर अनेक वर्षांनी कविता आता झी मराठीच्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत झळकतायत. भुवनेश्वरी या पॉवरफुल भूमिकेतून त्यांनी दमदार कमबॅक केलाय. मराठी तसंच हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे खुशबू तावडे. खुशबूने सुद्धा राघवच्या जन्मानंतर मालिका विश्वातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिने आई कुठे काय करते या मालिकेत वीणा ही छोटीशी भूमिका साकारली, पण त्यानंतर तिला झी मराठीच्या सारं काही तिच्यासाठी या मालिकेत लीड रोल मिळाला. तिने या भूमिकेतून खऱ्या अर्थाने मालिका विश्वात कमबॅक केलंय. टेलिव्हिजनवर धमाकेदार कमबॅक करणारी आणखी एक अभिनेत्री म्हणजे कश्मीरा कुलकर्णी. काही काळ तिने मराठी मालिका विश्वातून ब्रेक घेतला होता, पण ती दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करत होती. त्या दरम्यान तिने ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुद्धा केला. मराठी मालिका विश्वात कमबॅक करण्यासाठी ती एक योग्य भूमिकेच्या शोधात होती. कलर्स मराठीच्या काव्यांजली या मालिकेतली काव्या ही भूमिका तिला चालून आली आणि पुन्हा एकदा ती मालिका विश्व गाजवायला सज्ज झाली. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. तर 2023 मध्ये या कलाकारांनी मालिका विश्वात कमबॅक करत नेहमीप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात घर केलं. यापैकी तुम्हाला कोणाची भूमिका जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.